प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मन मंदिरी प्रभू झड करिये रे, पावन कर मम हृदय तमाहर. मन मंदिरी प्रभू झड करिये रे, प्रभु तनु सेवन आत्मिक भोजन. मम संजीवन शोणित प्राशन. प्रभु मुक्ति मम प्रभु नवजीवन. पावन कर मम हृदय तमाहर. हे गाणं बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं असेल, परंतु ह्या गाण्यामध्ये एक महत्त्वाचा मतितार्थ दडलेला आहे की आपण परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये बोलावत आहोत. परंतु हे हृदय कसं आहे? तम म्हटल्यानंतर अंधकार. हा माझ्या हृदयामध्ये अंधकार आहे, तो दूर करण्यासाठी हे परमेश्वरा ये, माझ्या हृदयामध्ये वस्ती कर. अशा प्रकारची भावना गीतकार ह्या ठिकाणी वर्णन करत आहे. एकीकडे पापाचा अंधकार आणि दुसरीकडे त्याच पापाबद्दल मनामध्ये निर्माण झालेली अपराधीपणाची भावना. म्हणून गीतकार पुढे काय म्हणतो बघा. अंतर मम दुःखाचे आगर, प्रभु सुख सागर. प्रभु करुणा कर, भरू दे सौखे माझे अंतर. पावन कर मम हृदय तमाहर. आपल्याला असा कधी अनुभव आलेला आहे का की अतिशय नीतिमान, धार्मिक, देवभीरू, पापभीरू, धर्मभीरू माणूस आणि त्याच्याच पाठीमागे संकटांची मालिका लागलेली, आणि दुसरीकडे पापामध्ये चिखलामध्ये रुतलेला परंतु त्याचीच भरभराट होत असलेली. मग अशा वेळेला माणसाने नक्की विचार काय करायचा? कधी कधी माणसाच्या मनात असा विचार येऊन जाऊ शकतो की कशाला हे सर्व करायचं? प्रार्थना करायची, देवधर्म करायचा, आणि वाटेला दुःख आहे ते आहेच. आणि जे कोणी प्रार्थना करत नाहीत, देवाधर्माला मानत नाहीत, त्यांची मात्र भरभराट होत चालली. स्तोत्र 73 मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न दाविदाने परमेश्वराला विचारला. तेव्हा परमेश्वराने त्याला काय उत्तर दिलं की तुला फक्त त्याचा वर्तमान काळ दिसतो, त्या दुष्टाची भरभराट दिसते, पण त्याचा अंत तुला दिसत नाही. शेवटी तो कुठे जाणार आहे ते मला माहीत आहे, आणि तू एवढं चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहेस, तू कुठे जाणार आहे तेही मला माहीत आहे. आणि ह्या विचाराने दावीद शांत झाला. आजची तिन्ही वाचनं आपल्याला ह्या एका महत्त्वाच्या विषयावरती चिंतन करायला बोलावत आहेत. इर्मया, परमेश्वराचा निवडलेला सेवक, त्याही वेळेला इर्मयाने परमेश्वराला सांगितलं की मी अजान बालक आहे, मला काही कळत नाही. परमेश्वर सांगतो तू अजान आहेस असं सांगू नकोस, मी तुला सर्व ज्ञान देणार आहे. आणि इर्मया तयार झाला. त्याने परमेश्वराचा संदेश लोकांना सांगायला सुरुवात केली. कोणता संदेश? की हे जे जेरुसलेमचं मंदिर तुम्ही उभे पाहत आहात, ते मंदिर लवकरच भुईसपाट होणार आहे. आणि मग इर्मयाचा मोठा छळ सुरू झाला. त्या छळाचं वर्णन आजच्या पहिल्या वाचनामध्ये स्वतः इर्मया करत आहे की कशा प्रकारे माझ्या आजूबाजूला अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु परमेश्वराचा शब्द माझ्या हाडांमध्ये जळत्या निखारासारखा धगधगत आहे. की आज आपण मरणोत्तर जीवनाचा विचार करू शकतो की आज मला जर दुःख सहन करावं लागत असेल तर मरणानंतर मला पुनरुत्थित जीवन आहे.
परंतु इर्मयाच्या काळामध्ये तशा प्रकारची श्रद्धा विकसित झालेली नव्हती. तो केवळ एकाच गोष्टीवरती विश्वास ठेवू शकला, परमेश्वराने दिलेली अभिवचनं, परमेश्वराचा शब्द, त्याचं नियमशास्त्र, म्हणून तो तग धरू शकला. परंतु आपण खूप भाग्यशाली आहोत. ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. मरणानंतरच्या जीवनासाठी त्याने आपला करता दरवाजा उघडलेला आहे. म्हणून संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे की एका माणसाद्वारे ह्या जगामध्ये पाप आले, परंतु दुसऱ्या एका माणसाद्वारे ह्या जगामध्ये तारण आलेलं आहे. म्हणून पाप ही प्रवृत्ती माणसाच्या अंतःकरणात असू शकते. तिथे माणसाने अडकून पडायचं नाही. त्या पापांवर, मोहावर, दुःखावर आणि साक्षात मरणावर विजयी झालेला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्याकडे पाहायचं आणि तारणाचा विचार करायचा. हीच शुभवार्ता घेऊन आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रेषित कार्यावरती पाठवत आहे की मी जे तुम्हाला कानात सांगितलेलं आहे ते तुम्ही घराच्या गच्चीवरून घोषित करा. काय घोषित करायचं? की माणसाने आपल्या पापाला गुरवाळीत बसायचं नाही, तर माणसाने त्या पापाच्या पलीकडे असलेला तारण करता प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आपली नजर लावायची आणि त्याद्वारे प्रभूला सांगत जायचं, पावन कर मम हृदय तमाहर. त्या पापावर विजय मिळविण्यासाठी प्रभूकडे विशेष कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.